तर नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड, आरोपींची आता आर्थिक कोंडी केली जाणार आहे। सीबीआय आणि ईडीने आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे। आरोपींच्या नावावर कुठे आणि किती स्थावर मालमत्ता आहे याची माहिती गोळा करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे। एकीकडे बोगस पद्धतीने कामं केली जात होती, दुसरीकडे पेपर लीक करण्याचे प्रकार होत होते आणि नीटच्या अर्थातच विद्यार्थ्यांसाठी हे पेपर राजरोसपणे दिले जात होते। गेल्या काही वर्षांपासून हा सगळा काळा धंदा सुरू होता आणि त्याच्याच जोरावरती उभे केलेले जे इमले आहेत त्या संदर्भात आता ईडी आणि सीबीआय चौकशी करते। या चौकशीतनं संपत्तीची सगळीच खबरबात समोर येणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींची ही आर्थिक कोंडी करण्याचा सुद्धा एकीकडे जोरदार प्रयत्न आता सीबीआय आणि ईडीने सुरू केलाय। कोट्यवधींचा व्यवहार या माध्यमातून होत होता, कारण एकीकडे नीटचे पेपर फोडले जायचे, प्रश्नपत्रिका ज्या आहेत किंवा अनेक प्रश्न दिले जायचे जे प्रश्न नीटच्या मुख्य पेपरमध्ये येत असत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडनं। अजिंक्य, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। जे आरोपी यापूर्वी सीबीआयने नीट पेपर फुटी प्रकरणात अटक केलेले आहेत त्यांची आता संपत्तीची देखील चौकशी होणार आहे। सीबीआय कडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी चालू आहे। आता ईडीची देखील या प्रकरणात एंट्री झालेली आहे। सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून पुण्यात जे नोंदणी महानिरीक्षक बसतात त्यांच्याकडून आता अटक आरोपींच्या संपत्तीची माहिती मागवणं सुरू केलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून नोंदणी महानिरीक्षकांच्या कार्यालयात सीबीआयचे अधिकारी जात आहेत आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्या संपत्तीची माहिती जी आहे ती गोळा करतायत। आता या माध्यमातून यांनी किती संपत्ती जमवलेली आहे, किती पैसे कमावलेले आहेत याची आता चौकशी सुरू केलेली आहे आणि सीबीआय पाठोपाठ ईडीची देखील या सगळ्या प्रकरणात एंट्री झालेली आहे आणि यांनी आता या पेपर फुटीच्या माध्यमातून जी मालमत्ता कमावलेली आहे किंवा जी मालमत्ता त्यांनी मिळवलेली आहे त्याची माहिती लवकरच समोर येणार आहे आणि ईडी कडून या सगळ्याचा चौकशी आता सुरू केलेली आहे। खरं तर सीबीआय देखील गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहे। अनेक विद्यार्थ्यांची, पालकांची आणि क्लासेसवाल्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती जे दोषी आढळतील त्यांना ताब्यात देखील ईडी कडून घेतलं जातंय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय कडून केली जाते आणि आता ईडी कडून देखील यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच।